पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। अमरावतीमध्ये टिपू सुलतानवरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय। लग्न पत्रिकेमध्ये टिपू सुलतानचा प्रेरणास्थान असा उल्लेख करण्यात आला। निमंत्रण पत्रिकेतील नवा वाद आता पेटण्याची शक्यता आहे। टिपू सुलतानसह छत्रपती शिवरायांचा देखील उल्लेख आहे। मिर्झापुरातील शोएब अहमदची लग्न पत्रिका आता व्हायरल झालेली आहे आणि त्या लग्न पत्रिकेमध्ये टिपू सुलतानचा उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रेरणास्थान म्हणून टिपू सुलतानचा हा उल्लेख करण्यात आल्यानंतर वाद वाढण्याची शक्यता आहे। तर अमरावतीमधील टिपू सुलतानचा उल्लेख असलेल्या वादग्रस्त लग्न पत्रिकेवरून आता संतप्त प्रतिक्रिया समोर येतात। ज्याने हिंदूंचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं, सतत हिंदू द्वेष केला, अशा टिपूला आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये स्थान नाही, अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका कदाचित पाकिस्तानमध्ये छापल्या असत्या तर योग्य राहिलं असतं, अशी संतप्त प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे। तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा साधलाय। शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान ची तुलना करण्याची सुरुवात सपकाळांनीच केली आणि त्याच विचारांची री आता लग्नपत्रिकेमध्ये उमटते। अशा शब्दामध्ये बोंडे यांनी काँग्रेसवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना कधीही होऊ शकत नाही, परंतु काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदा ती तुलना केली। टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच प्रेरणा घेऊन त्या वलगावमध्ये लग्नाची पत्रिका छापल्या गेली। म्हणजे खरी प्रेरणा तर त्या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळपासून घेतली। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदूंचा मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर केलं, सतत हिंदू द्वेष केला, अशा टिप्याला कुठल्याही पद्धतीने स्थान आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देत नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका कदाचित पाकिस्तानमध्ये छापल्या असतील तर योग्य असतं। आमच्या इथे ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।